एक चित्र हजार शब्द सांगतं, पण त्या एका चित्रामागे असतो एक क्षण, एक भावना आणि अनेकदा संपूर्ण इतिहास. आज मोबाईलच्या एका क्लिकवर फोटो काढणं अगदी सहज झालंय, पण कधी काळी एक छायाचित्र टिपण्यासाठी मोठे कॅमेरे, फिल्म्स, रासायनिक प्रक्रियेची गरज होती. फिल्म कॅमेऱ्यापासून डिजिटल कॅमेरापर्यंत आणि आता थेट स्मार्टफोनपर्यंत झालेला प्रवास. मुंबईच्या फोर्ट परिसरातील कॅमेरा गल्ली आजही या बदलत्या प्रवासाची साक्षीदार आहे. कॅमेरा ज्याचा शटरचा आवाज ऐकल्यावर एकेकाळी क्षण थांबायचा, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल स्वरूपात तो कॅमेरा पाहायला मिळतोय. आज जागतिक छायाचित्रण दिन आहे आणि त्याच दिनानिमित्त मी मुंबईच्या फोर्ट परिसरात आहे. खरं तर मुंबईचा हा फोर्ट परिसर आहे, अशी ही एक वेगळी दुनिया आजही इथे जपली जाते, जगली जाते, जिथे कॅमेरे फक्त विकले जात नाही तर छायाचित्रणाचा हा इतिहास सुद्धा याच गल्लीमध्ये जपला जातोय. खरं तर काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, फिल्मची जागा डिजिटलने घेतली, मात्र एका क्षणाला कायमची जिवंत ठेवण्याची ताकद आहे आजही छायाचित्रातच असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा हातात घेतला की आपण फक्त एक फोटो काढत नाही तर एक क्षण थांबवतो, एक आठवण जपतो आणि कधी कधी इतिहासातही कैद करतो. आज मोबाईलच्या एका क्लिकवर फोटो तयार होतोय, पण मुंबईच्या फोर्ट परिसरात ही गल्ली त्याच कॅमेराच्या आणि छायाचित्रणाचा इतिहास जपते आणि इथेच तो कॅमेरा श्वासही घेताना पाहायला मिळतोय. खरं तर हीच ती कॅमेरा गल्ली आहे आणि आपण थेट तुम्हाला या संपूर्ण कॅमेरा गल्लीचा प्रवास खरं तर घडवताना पाहायला मिळतं. आणि त्यानिमित्त आपण जसं मी म्हटलं की आजही इथे कॅमेरे फक्त जतन केले जात नाही, इतिहास जपला जात नाही, तर ते श्वासही घेत आहेत. कारण की आजही अनेक कारागीर इथे हे जुने कॅमेरे किंवा येणारे नवीन डिजिटल कॅमेरे त्यांची दुरुस्ती करताना खरं तर पाहायला मिळतात. त्यामुळे फोर्टमधील ही बोरा बाजार परिसरात असलेली कॅमेरा गल्ली एक वेगळीच ओळख आहे आणि छायाचित्रकारांसाठी खरं तर हक्काचं ठिकाण आहे. कॅमेरा घ्यायचा असेल, लेन्स शोधायची असेल किंवा जुन्या कॅमेऱ्याची दुरुस्ती करायची असेल किंवा एखाद्या कॅमेऱ्याला पुन्हा जिवंत करायचं असेल तर अनेक छायाचित्रकारांची पावलं याच गल्लीकडे वळताना पाहायला मिळतात. आज आजूबाजूला डिजिटल कॅमेरे आहेत, DSLR आहेत, नवनवीन लेन्स आहे, अत्याधुनिक उपकरणं आहेत, मात्र तरी देखील जुन्या आठवणींचे कॅमेरे आजही या गल्लीमध्ये आपल्याला इथे जिवंत असलेले खरं तर पाहायला मिळतात. सगळे जुने कॅमेरे सुद्धा आपण इथे पाहू शकतो. मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे असतील किंवा छायाचित्र काढणारे असतील, हे सगळेच या कॅमेरा गल्लीमध्ये खरं तर पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आज या सगळ्यामध्ये फक्त यंत्र नाही तर एका पिढीच्या आठवणी दडलेल्या पाहायला मिळतात. विशेष म्हणजे डिजिटल क्रांतीनंतर आज परिसरातील कॅमेरा व्यवसाय पूर्णपणे संपलेला नाहीये, तर आजही कॅमेरे विक्री होत आहेत, दुरुस्ती होत आहेत आणि फोटोशी संबंधित व्यवसायाची परंपरा इथे दिसताना पाहायला मिळते. पूर्वी फिल्म कॅमेरा उघडून त्यातील बारीक यंत्रणा दुरुस्त करणारे कारागीर आजही इथेच आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजही हातांना डिजिटल कॅमेऱ्यांच्या गुंतागुंतीत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेशी दोन हात करावे लागत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान बदललं, कॅमेरे बदलले, फोटो काढण्याची पद्धत बदलली, पण कॅमेऱ्याशी जोडलेलं माणसांची नाळ ही तुटलेली नाहीये. आजही ती आपल्याला या कॅमेरा गल्लीत पाहायला मिळते. त्यामुळे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त या कॅमेरा गल्लीतून हा एक प्रकर्षाने जाणवलेली ही गोष्ट आहे. आपल्याबरोबर इकडचे कारागीर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करा. सर, छोटं एक तर आज खरं तर तुम्हाला शुभेच्छा जागतिक छायाचित्रण दिनाच्या. आणि तुम्ही इथे सकाळपासून हे कॅमेरे दुरुस्त करता अनेक वर्षापासून, काय बदललेलं पाहायला मिळतं? बदललं तर बरंच काही आहे. आता हा पहिला फिल्म कॅमेरा होता, आता सगळं डिजिटल आलंय. आता डिजिटल नंतर मिररलेस आलेलं आहे. म्हणजे दिवसेंदिवस तुमची टेक्नॉलॉजी बदलतच चाललेली आहे. आता ह्या कॅमेऱ्याची रोलची किंमत झाली आहे 1500 रुपये, डेव्हलपिंग खर्च झालाय 3000 रुपये, कोणाला परवडणार नाही. डिजिटल मिररलेस आलाय, कॅमेरा हलका झालाय, वापरायला पण सुलभ झालाय. त्यामुळे लोकांना ते कॅमेरे परवडतात, हे कॅमेरे लोकांना परवडत नाही. हे अँटिक म्हणून आता कॅमेरे वापरले जातात. सुभाषसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.